नमस्कार मंडळी. पाणी हा आपल्या जीवनाचा सर्वात अनमोल स्रोत आहे. सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास पाणी पिणे ही केवळ सवय नाही, तर आरोग्यासाठी एक वरदान आहे. विशेषतः 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवय खूप महत्त्वाची आहे. हे शरीर स्वच्छ ठेवतं, पचनक्रिया सुधारतं आणि अनेक आजारांपासून तुम्हाला दूर ठेवतं. पण एकदा विचार करा, तेच पाणी जर योग्य पद्धतीने प्यायलं नाही, तर ते तुमच्यासाठी विष बनू शकतं. होय, डॉक्टरांचं म्हणणं आहे की सकाळी पाणी पिताना केलेल्या छोट्या छोट्या चुका तुमच्या आरोग्याला भारी पडू शकतात. या चुका तुमच्या हृदय, किडनी आणि मेंदूसाठी धोकादायक ठरू शकतात आणि कधी कधी तर अचानक मृत्यूचा धोका काही वाढवू शकतात. याचा अर्थ स्पष्ट आहे. पाणी पिणं गरजेचं आहे, पण योग्य पद्धतीने पिणं हे त्यातूनही जास्त गरजेचं आहे. तेव्हाच ते तुमच्यासाठी अमृत बनवून काम करेल. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला त्या 7 मोठ्या चुका सांगणार आहोत, ज्या ज्येष्ठ नागरिक अनेकदा सकाळी पाणी पिताना करतात. तसंच पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती हेही सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचं आयुष्य निरोगी राहील आणि आरोग्य नेहमी तुमच्या सोबत असेल. चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया. या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्या तुमचे जीवन आणि आरोग्य बदलवू शकतात. तर मित्रांनो, आणि हो, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला अशा आरोग्यदायी टिप्स मिळतील. पहिली चूक, सकाळी थंड पाणी पिणे. मंडळी, अनेकदा असं दिसून येतं की सकाळी झोपेतून उठल्याबरोबर बरेच ज्येष्ठ नागरिक थेट फ्रीजमधलं बर्फासारखं थंडगार पाणी पितात. कधी सवयीमुळे तर कधी निव्वळ आळसामुळे. पण विचार करा, ज्यावेळी शरीराला सर्वात जास्त आणि काळजीची गरज असते, त्यावेळी एवढा थंडावा पोटाला जाणं किती धोकादायक ठरू शकतं. डॉक्टरांच्या मते जसं थंड पाणी पोटात पोहोचतं, शरीराच्या नसा आकुंचन पावतात. यामुळे रक्तप्रवाहावर दाब पडतो, हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि ज्येष्ठांमध्ये स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. मग योग्य पद्धत काय आहे? नेहमी प्रयत्न करा की सकाळी रिकाम्या पोटी कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी प्या. आयुर्वेद सुद्धा हे सांगतं की सकाळचं कोमट पाणी शरीरातील विष द्रव्य बाहेर काढतं, चयापचय सक्रिय करतं आणि बद्धकोष्ठते सारख्या त्रासांपासून वाचवतं. दुसरी चूक, खूप वेगाने आणि पाणी पिऊन घेणे. मंडळी, अनेकदा असं पाहिलं गेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर बरेच ज्येष्ठ नागरिक पाणी पितात, असे जर एखादं काम पटापट उरकायचं आहे, ग्लास उचलला आणि झटक्यात संपवून टाकला. पण तुम्हाला एवढे घाईत केलेली ही सवय आतल्या आत शरीरात किती नुकसान करू शकते. जेव्हा तुम्ही वेगाने पाणी पिता, तेव्हा शरीर ते योग्य प्रकारे शोषून घेत नाही. परिणामी किडनीवर आवश्यक ताण पडतो आणि त्याचसोबतच गॅस्ट्रिक समस्या, सांधेदुखी आणि ब्लड प्रेशरमधील चढ उतार यासारख्या समस्याही सुरू होतात. मग योग्य पद्धत काय आहे? डॉक्टर नेहमी सल्ला देतात की पाणी छोट्या छोट्या घोटांमध्ये हळूहळू प्यायला हवं, अगदी जसं आपण चहाचा आनंद घेतो. आणि जेव्हा ते पाणी लाळेसोबत मिसळून शरीरात जातं, तेव्हा पचनसंस्था मजबूत होते, प्रत्येक अवयवाला पुरेशी पोषण आणि हायड्रेशन मिळतं. म्हणूनच नेहमी आरामात बसून पाणी प्या आणि एक ग्लास संपवण्यासाठी किमान 2 ते 3 मिनिट नक्की घ्या. लक्षात ठेवा, हळूहळू प्यायलेलं पाणीच तुमच्या शरीरासाठी खरं वरदान ठरतं. तिसरी चूक, उभं राहून पाणी पिणे. आणि मंडळी, अनेकदा असं दिसतं की सकाळी उठल्याबरोबर बरेच ज्येष्ठ नागरिक कोणताही विचार न करता उभ्याच पाणी पिऊन घेतात. पण ही छोटीशी सवय तुमच्या शरीरासाठी मोठी समस्या बनू शकते. तेव्हा ते वेगाने खाली उतरतं आणि किडनीला ते फिल्टर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. हळूहळू याचा परिणाम हाडांवर आणि सांध्यांवर होऊ लागतो. जर ही सवय दीर्घकाळ राहिली तर अर्धथायरॉइड्स म्हणजेच संधिवात आणि गुडघेदुखी यासारख्या गंभीर समस्याही समोर येऊ शकतात. तर प्रश्न पडतो की योग्य पद्धत काय आहे? नेहमी आरामात बसून पाणी प्या. जेव्हा तुम्ही बसून पाणी पिता, तेव्हा किडनीवर अतिरिक्त ताण पडत नाही आणि शरीरात पाण्याचा संतुलित पुरवठा सुनिश्चित होतो. लक्षात ठेवा, ही छोटीशी काळजी ज्येष्ठांसाठी खऱ्या अर्थाने जीवनरक्षक ठरू शकते. चौथी चूक, रिकाम्या पोटी खूप जास्त पाणी पिणे. अनेकदा लोकांना वाटतं की सकाळी जेवढं जास्त पाणी प्याल, तेवढं आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
पण खरं तर हा एक मोठा गैरसमज आहे आणि कधीकधी ते हानिकारकही ठरू शकतं. डॉक्टरांच्या मते जेव्हा तुम्ही खूप सारं पाणी एकाच वेळी पोटात जातं तेव्हा पोटातील ॲसिड पातळ होतं आणि पचनसंस्था कमकुवत होते. हळूहळू याचा परिणाम धाप लागणे, शरीरावर सूज येणे आणि लघवीशी संबंधित समस्यांच्या रूपात समोर येणे. लक्षात ठेवा, जेव्हा धोका पाणी न पिण्यात आहे, तेवढाच धोका खूप जास्त पाणी पिण्यातही आहे. मग योग्य पद्धत काय आहे? सकाळी उठल्यावर फक्त 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पुरेसे आहे. यानंतर किमान अर्धा तास काहीही खाऊ नका. असं केल्याने शरीराला विषारी द्रव्य बाहेर काढण्यासाठी आणि अवयवांना संतुलित पद्धतीने काम करण्यासाठी वेळ मिळतो. तांब्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यात रात्रभर पाणी ठेवलेले पाणी पिणे. मंडळी, ज्येष्ठांची सवय असते की रात्रीचं ग्लास किंवा भांड्यातलं पाणी भरून ठेवतात आणि सकाळी उठल्याबरोबर तेच पाणी पिऊन घेतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे पाणी खरंच आरोग्यदायी आहे का? तर खरं तर रात्रभर ठेवलेलं पाणी हे बॅक्टेरिया आणि हानिकारक सूक्ष्मजीवांसाठी पोषक वातावरण बनवतं. जर पाणी तांब्याच्या भांड्यात ठेवलं असेल आणि ते जास्त वेळ होऊन राहिलं तर त्यात कॉपरचं प्रमाण वाढून ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. तर स्टीलच्या भांड्यात ठेवलेलं पाणी हळूहळू शिळं होतं आणि पोट व पचनसंस्थेला नुकसान पोहोचवू शकतं. मग योग्य पद्धत काय आहे? नेहमी सकाळी उठून ताजं पाणी भरणं आणि पिणं सुरक्षित आहे. जर तुम्ही तांब्याच्या भांड्याचा वापर करत असाल तर त्यात ठेवलेलं पाणी 6 ते 8 तासात प्यावं. त्यामुळे जास्त वेळ ठेवलेलं पाणी प्यायल्याने शरीराला फायदा नाही तर नुकसान होऊ शकतं. चूक 6वी, सकाळी उठल्याबरोबर चहा किंवा कॉफी पिणे. मंडळी, विचार करा, सकाळी उठण्याक्षणीच जण सर्वात आधी चहा किंवा कॉफीचा कप उचलतात. ही सवय खूपच सामान्य आहे, विशेषतः ज्येष्ठांमध्ये. पण तुम्हाला माहिती आहे का की ही छोटीशी सवय तुमच्या शरीरावर मोठा परिणाम करू शकते? चहा किंवा कॉफीमध्ये असलेले कॅफेन शरीराला डिहायड्रेट करत. रिकाम्या पोटी ते प्यायल्याने पोटात ॲसिडिटी, गॅस आणि जळजळ होऊ शकते. यासारख्या हृदयाचे ठोके, अस्थिर ब्लड प्रेशर अनियमित आणि दिवसाची सुरुवातच तणावपूर्ण होऊ शकते. तर मग योग्य पद्धत काय आहे? सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी पिणे हीच पहिली प्राथमिकता असली पाहिजे. यानंतर किमान अर्धा तास थांबा. मग हवं तर तुम्ही हलका हर्बल टी किंवा कोमट लिंबू पाणी घेऊ शकता. यामुळे शरीराला विषारी द्रव्य बाहेर काढायला आणि ऊर्जा वाढवायला वेळ मिळेल. आणि ही सवय खूपच सामान्य आहे, विशेषतः ज्येष्ठांमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, ही छोटीशी सवय तुमच्या शरीरावर मोठा परिणाम करू शकते. चहा किंवा कॉफीमध्ये असलेलं कॅफेन शरीराला डिहायड्रेट करतं. रिकाम्या पोटी ते प्यायल्याने पोटात ॲसिडिटी, गॅस आणि जळजळ होऊ शकते. याशिवाय हृदयाचे ठोके, अस्थिर ब्लड प्रेशर अनियमित आणि दिवसाची सुरुवातच ताणतणावपूर्ण होऊ शकते. मग योग्य पद्धत काय आहे? सकाळी उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी पिणे हीच पहिली प्राथमिकता असली पाहिजे. यानंतर किमान अर्धा तास थांबा. मग हवं तर तुम्ही हलका हर्बल टी किंवा कोमट लिंबू पाणी घेऊ शकता. यामुळे शरीराला विषारी द्रव्य बाहेर काढायला आणि ऊर्जा वाढवायला वेळ मिळेल. मंडळी, आता आपण शेवटच्या आणि महत्त्वाच्या सवयीकडे वळणार आहोत, जे तुमच्या आरोग्यासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंज करू शकतो. तर 7वी सवय, 7वी चूक, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डिटॉक्स वॉटर पिणे. मंडळी, आजकाल लोकांमध्ये एक नवीन फॅशन आली आहे. लिंबू पाणी, ओव्याचे पाणी, दालचिनीचे पाणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे डिटॉक्स वॉटर पितात. पण तुम्हाला माहिती आहे का, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. प्रत्येकाचे शरीर वेगळं असतं. जी गोष्ट एकासाठी फायदेशीर आहे तीच दुसऱ्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. काही डिटॉक्स वॉटर गॅस, ब्लड प्रेशर, शुगर वाढवू शकतात. तसंच किडनी आणि लिव्हरवर अतिरिक्त ताण पडू शकतो, जे हळूहळू आरोग्याला नुकसान पोहोचवू शकतं. मग योग्य पद्धत काय आहे? कोणतीही डिटॉक्स वॉटर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. सामान्य स्थितीत सकाळी उठल्याबरोबर साधं कोमट पाणी पिणं सर्वात सुरक्षित आणि परिणामकारक आहे. लक्षात ठेवा, साधं पाणी हेच खऱ्या आरोग्याचे रहस्य आहे. चला तर मग आपण त्या 7 मोठ्या
चुका बघूया. मोठ्या चुका पुन्हा एकदा आठवूया, ज्यासाठी तुम्ही पुढील ज्येष्ठांनी टाळल्या आहेत. तर 1. थंड पाणी पिणे. पाणी खूप घाईघाईने पिणे. उभे राहून पाणी पिणे. एकाच वेळी खूप जास्त पाणी पिणे. रात्रभर ठेवलेलं आणि शिळं पाणी पिणे. पाण्याऐवजी चहा किंवा कॉफी पिणे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डिटॉक्स वॉटर पिणे. मंडळी, ही छोटीशी काळजी तुम्हाला मोठ्या आजारांपासून वाचवू शकते. डॉक्टरसुद्धा मानतात की सकाळचे योग्य पाणी ज्येष्ठांसाठी औषधांपेक्षा कमी नाही. तर आजच्या या चुका सोडून द्या आणि पाणी पिण्याची योग्य पद्धत स्वीकारा. तुमचं शरीर निरोगी, आजारांपासून दूर ठेवा आणि आयुष्य दीर्घ राहील. तर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या नवीन एका व्हिडिओसोबत. निरोगी राहा, आनंदी राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनःपूर्वक खूप खूप धन्यवाद.